वर्ष होते 1927. आजपासून 98 वर्षांपूर्वी. स्थळ होते श्रीगोंदा तहसील कार्यालय. श्रीगोंदा शहराचा कारभार चालवण्यासाठी पंचमंडळी निवडायची होती. खरे तर त्यास निवडणूक म्हणायला हवे, परंतु तिचे स्वरूप आजच्यासारखे नव्हते. पारतंत्र्याचा तो काळ होता. ग्रामप्रधान निवडला जाई, मात्र ती निवड सर्वानुमते करावी लागत. त्यासाठी श्रीगोंद्याची ही प्रमुख मंडळी तहसील येथे जमली होती. गावचा प्रमुख कोणाला बनवायचे यावरून खल सुरू होता. 2 नावे समोर आली, परंतु उभयतांमध्ये एकमत होत नव्हते. आपणास वाटले असेल की दोघे इच्छुक आपले नाव पुढे रेटत असतील, असेच ना? तसे नव्हते. हे दोघेही स्वतःसाठी नव्हे, तर परस्परांसाठी आग्रही होते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तू ग्रामप्रधान हो, मला नको ते पद. दुसरा देखील पहिल्याला असेच म्हणत होता. हे दोघे जण जिवलग मित्र. पद मला नको, मित्राला द्या म्हणणारे. अखेर उभयतांत समेट झाला. डॉक्टर नागेश शंकर महाजन हे श्रीगोंद्याचे प्रथम लोकनियुक्त प्रमुख झाले. म्हणजे आताच्या भाषेत सरपंच म्हणून निवडले गेले. मित्रासाठी ज्यांनी पदाला नकार दिला ते दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे मुन्शी फखरुद्दीन पापामिया जमादार. डॉक्टर महाजन व मुन्शी साहेब हे दोघे जिवलग मित्र. मित्रासाठी सरपंच पद त्यागणे सोपी गोष्ट नाही. तेव्हाची नेते मंडळी त्यागी होती, निस्पृह होती, निर्मोही होती. पदाचा गर्व नव्हता, अभिलाषा नव्हती. पद म्हणजे जबाबदारी आहे, ती मिरवायची बाब नव्हे, याचे भान त्यांना होते. हिसकावून घेणे किंवा दुसऱ्याची संधी हिरावणे त्यांना मान्य नव्हते. अखेर वरील बैठकीतून श्रीगोंदा गावाची पहिली पंचमंडळी निवडली गेली. त्यांनी उत्तम कारभार केला. मुदत पूर्ण झाल्यावर दुसऱ्यांदा निवडीची वेळ आली. पुन्हा पहिल्याप्रमाणे डॉक्टर महाजन यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. थोडी नव्हे, 1954 पर्यंत, म्हणजे 27 वर्ष ते श्रीगोंद्याचे सरपंच होते. त्यांनी ब्रिटिश काळ ते स्वातंत्र्य काळ पाहिला. डॉक्टर महाजन हे आयुर्वेदाचार्य होते. नाडी परीक्षा करून औषधोपचार करण्यात ते निष्णात होते. नगरचे डॉक्टर गंगाधर शास्त्री गुणे त्यांचे सहकारी. डॉक्टर महाजन यांनी आधी राहुरी तालुक्यात प्रॅक्टिस केली. नंतर नगरच्या वाळकी येथे त्यांनी सेवा बजावली. श्रीगोंद्यात आल्यावर मग ते येथेच रमले. 1966 मध्ये त्यांचे श्रीगोंद्यात निधन झाले. त्यांनी अतिशय प्रभावीपणे व निष्कलंकपणे सरपंच पदाचा कारभार केला. त्यांच्या सन्मानार्थ पारगावहून श्रीगोंद्याकडे येताना एक भव्य प्रवेश कमान उभारण्यात आली आहे. हे काम महाजन कुटुंबियांनी स्वखर्चाने केले. डॉक्टर महाजन यांचे मित्र मुन्शी फखरुद्दीन जमादार यांना श्रीगोंदा सेवा संस्थेचे चेअरमन पद बिनविरोध देण्यात आले. डॉक्टर महाजन यांच्या आग्रहाखातर त्यांनी चेअरमन पद स्वीकारले. वरील कथन हे डॉक्टर महाजन यांचे सुपुत्र श्री माधव नागेश महाजन तसेच मुन्शी फखरुद्दीन जमादार यांचे पुतणे व श्रीगोंदा ग्रामपंचायतचे 3 वेळा सदस्य असलेले श्री मेहबूबभाई हनीफभाई जमादार यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. पुढील एपिसोडमध्ये पहा. श्रीगोंद्याच्या प्रथम महिला सरपंच, एक क्रांतिकारी पाऊल. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.